फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे पालक भजी. त्यासाठी लागणारं साहित्य: पाल्याचा कांदा, हवं तर तुम्ही आपलाही कांदा वापरू शकता. सांबार, जास्ती प्रमाणात सांबार. पालक, बिकॉज पालक मेन इन्ग्रेडियंट आहे. जिरं आणि ओवा, मिरची आणि डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ आणि हळद. चला तर बनवूया बॅटर. लेट्स गो. आपल्याला ह्या सगळ्या वस्तू कापून घ्यायच्या आहे आणि चण्याच्या डाळीच्या बेसनामध्ये, ज्याला आपण बेसन म्हणतो, त्या पिठामध्ये घालायच्या आहे. ॲज युजल कांदा मी हिरवा घेतला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता. वाळलेलाही कांदा घेऊ शकता, ऑप्शनल आहे. आता सीझनल आहे कांदा म्हणून मी हिरवाच घेतला, पातीचा. आणि यांना असं काप करून टाकायचं आहे. मोठेही काप राहिले तरी वाईट नाही वाटणार, कारण ती भाजीच आहे. आणि भाज्यांमध्ये तर कुठलाही म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट सोप्या पद्धतीने करू शकता. खूप छान वाटतं. कांदे जेवढे असले तेवढे बरेच वाटतात, पण बिकॉज आपण कांदे भजी नाही करत आहे म्हणून कांदे कमीच अमाऊंटमध्ये टाकायचे. आज आपण पालक भजी करतो म्हणून त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ पालक जास्ती राहणार. आपल्या स्टाईलवरती आपल्याला काय टाकायचं, आपल्या चवीनुसार. आपण खूप अशा बघतो रेसिपीज, आणि खूपदा आपल्याला असं वाटतं की हे कसे वाटतील, करावं की नाही करावं. पण लिटरली करून बघितले पाहिजे. कधी कधी एक्सपेरिमेंट पण छान वाटतात, केले पाहिजे. आता हा कांदा झाला आहे चॉप्ड. आपण याला घालूया डाळीच्या पिठामध्ये. आता आपण घेऊया पालक कापायला. पालक आणि सांबार. हे सगळे पदार्थ कसे ऑलरेडी धुवून ठेवले होते, दाखवायची विसरली. ते सगळे छान पाणी निथळायला ठेवले होते, त्यामुळे थोडे मोकळे झाले. त्यात पाणी नाही, अदरवाईज भज्यामध्ये खूप पाणी होऊन जातं, म्हणून ते पहिलेच धुवून थोडं पाणी निथळायला ठेवून द्यायचं. आपला सांबार पण झालेला आहे चॉप्ड. आपण यालाही घालू, आपल्या चॉप्ड यालाही घालूया. आता आपण आपल्या डाळीच्या पिठामध्ये ठीक आहे. आता आपल्याला कापायचे पालक. ऑब्विसली पालक पण आपण तुम्ही कशीही चिरू शकता, बिकॉज ती जेव्हा भज्यामध्ये जाऊन आपण कुचकरू ना त्याला, तर ती बारीक होऊन जाणार हाताने. अशा पद्धतीने हे सगळे मी याच्यामध्ये सांबारचे देठ टाकून ठेवलेले. त्याचा फ्लेवर खूप सुंदर येत असतो. पानापेक्षा सांबारांच्या देठांचा, त्यांच्या काड्यांचा फ्लेवर खूपच सुंदर येतो आणि खूप छान वाटतात. जेवढा सांबार जास्त घालाल ना भज्यांमध्ये, तेवढे भजी खूप सुंदर वाटतात. नक्की ट्राय करून बघा रेसिपी. सायंकाळच्या चायसोबत, कुणी गेस्ट आले त्यांच्यासाठी म्हणा, किंवा आपल्यालाच कधी असं आपण सण जेव्हा असतो कुठला, त्यावेळेस आपण भजी करतोच, वडी करतो, कढी बनवतो, त्यावेळेसही तुम्ही हे केली तरी खूप सुंदर वाटतील. बिकॉज आपण सणाचा प्रोग्राम करतो, सणासाठी आपण खूप काही वस्तू बनवत असतो, त्यामध्ये आपण याचा ट्राय करू शकतो. हे आपले झाले पालक चॉप्ड. आणि आता आपण हिला घालूया आपल्या डाळीच्या पावडर, बेसन, याला बेसन म्हणतो आपण. आणि त्यामध्ये घालूया मीठ आणि हळद. आणि या पद्धतीने आपलं बॅटर झालंय रेडी. आता पाण्याने याला भिजवून घ्यायचं आहे. आपलं तेल झालेलं आहे रेडी, एकदम हॉट, छान. आणि आपलं बॅटर याला मिक्स करायचं आहे आणि भजी तळून काढायची.
तरी आहे आपली पालक भाजी छान हिरवी हिरवी मस्त फ्राय होऊन झाली बघा. आणि हे आपलं बॅटर फ्राय झाल्यावरही अशी दिसतात क्रंची. वाव. तर अशा पद्धतीने आपले बनले आहेत पालक भजी. हा आहे फायनल रिझल्ट. अगदी क्रंची आणि खूप सुंदर. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा या पद्धतीने पालक भजी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.